नमस्कार. जय जय रामकृष्ण हरी. तर सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी आलो आहे बेसिकली गावाला आणि मंदिरात बसलो आहे. तर हे आपलं मंदिर आहे, जे आधी कोणी पाहिले नसेल किंवा जे नंतर आपल्या चॅनेलला जॉइन झालेले आहेत. आता वारी वगैरे चालू आहे आषाढी एकादशीसाठीची. तर आपले काही जुने व्हिडिओ आहेत. जुने म्हणजे जास्त जुने नाही, 4-5 महिन्यापूर्वीचे, जिथे आपण आळंदी देहूचं दर्शन करवलं होतं. छोट्या-छोट्या जागा एक्सप्लोर केल्या होत्या माऊलींच्या, तुकाराम महाराजांच्या, ज्ञानेश्वर माऊलींच्या आणि तुकाराम महाराजांच्या रिलेटेड जे पण काय आहे, जेवढं पॉसिबल आहे. आईबरोबर केलं होतं मी तो प्रवास 2-3 दिवसाचा. खूप सुंदर अनुभव होता आणि तो मी ऑलरेडी शेअर केलेला आहे. जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर छोटे-छोटे पार्ट पण एकेका भागाचं टाकलेलं आहे. जर तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं असेल तर तेही टाकलेलं आहे. चला ठीक आहे. तर मंदिरात बसलेलो आहे, तुम्ही बघू शकता. आता गावामध्ये कसं आहे की मी थोडासा पडदा वगैरे लावून शांत बसलो आहे. तुम्ही बघू शकता बाहेर ना अंधार आहे, कारण मला ना अंधार थोडासा बाहेर ठेवावा लागतो. म्हणजे वरती कळसावरती मी लावले, पण त्याचं कसं आहे की हे तर ना गावी कसं त्या आजूबाजूला गवत वगैरे झाडं वगैरे असल्यामुळे कसं होतंय, ते पंख असतात ना लाईटीचे किडे, भयंकर भयंकर, आणि ते तुम्हाला एक दाखवतो उडून आलेले आहेत. हे अशा टाईपचे आहेत ना त्यांचे पंख. ते स्वतः म्हणजे मरून वगैरे जाते. मग ते सकाळी त्यांचे पंख वगैरे असं सकाळी त्याचं यायचं काय नाही, पण इतकं भयंकर लेवलला येतात ना की लिटरली हे ना भरून जातं. ठीक आहे. तर त्याच्यामुळे मी बाहेरची लाईट्स नाही लावली आणि मंदिरात एकदम छान असं बघा एकटाच बसलं. हे आमचं मंदिर, ज्याने कोणी पाहिलं नसेल, हे आपली महादेवांची पिंड. आता हे तुम्ही हे आपलं नॉर्मल भस्म आहे, आणि जे वाईट पडतंय ना ते कसं येतं ना, क्षार असतात ना इकडे पाण्यामध्ये. बोरिंगचं पाणी आहे, आपण गाळून वगैरे भरतोच, पण तरी ते क्षार असल्यामुळे थोडंसं वाईट पडते, जेवढं मी ऑब्झर्व केलं आहे. बाकी आपण ही मूर्ती आहे ती काशीवरून घेतलेली होती. ह्याचे पण काही व्हिडिओ आहेत. इथं माता पार्वती, आपण जागेच्या हिशोबाने थोड्या गोष्टी ठेवलेल्या आहे, आणि ते आपले मायबाप, ऑफकोर्स हे पण आपले मायबाप आहेत, हे पण आपले मायबाप आहेत, की जस्ट वेगवेगळ्या रूपात बसलेले आहेत. बस एवढंच अंतर आहे. तर प्लीज कम्पेअर वगैरे करू नका. काय काय असतात. हां, किती सुंदर आपली ही मूर्ती आहे. हां, थोडीशी साडी म्हणजे व्यवस्थित नाहीये. जशी जमते ॲक्चुअली तसं आम्ही घालतो. आई वगैरे घालते थोडे व्यवस्थित, पण आम्ही जेव्हा करतो भाऊ तर थोडंसं चुकतं इथे तिथे, पण स्टील आई आहेत आपल्या हातात. आणि आतमध्ये ना प्रॉपर ड्रेसिंग आहे. जर मी मूर्त्या ज्यांनी पाहिलं नसेल ना अगोदर, तर आतमध्ये प्रॉपर ड्रेसिंग वगैरे आहे. म्हणजे मूर्त्यांनाच ड्रेसिंग आहे. धोतर, आईंना साडी, पांडुरंगाचं पण असं उपरणं, हे ते सर्व. आता इथं थोडक्यात मी दाखवतो. हे बघ, याचं उपरणं, परत इथे असं धोतर वगैरे. आता मी जास्त नाही दाखवत. हां, तर पूर्ण जर आता माझं जे गाव आहे ना, कसं आहे की जे पण वारकरी आहेत किंवा जे पंढरपूरला चालले आहेत, त्या सर्वांना सर्वांना कुरमदास माहिती आहेत. कुरमदास महाराजांचं ठिकाण आहे इथे. इथे म्हणजे माझ्या घरापासून अवघ्या 2-2.5 किलोमीटरवरच आहे. इथून स्ट्रेट असं गेला की तेवढंच, जास्त अंतर नाही. इन केस जर कोणाला हा व्हिडिओ पोहोचतोय आणि त्यांना जर दर्शन करायचं असेल इकडे येऊन, तर कधीही सकाळी रात्री जेव्हा तुम्हाला यायचं दर्शन करू शकता. ऑफकोर्स देवाकडून तुम्ही जवळून घ्या दर्शन, लांबून घ्या, ते तर म्हणजे काय फरकच नाही पडत. अनलेस अँड अंटिल तुम्ही किती शेवटी भाव महत्वाचा थोडक्यात म्हणायला गेलं तर. पण इन केस तुमची इच्छा असेल आणि जवळच आहे, तर इथे तर ऑफकोर्स अशी काही फेमस ठिकाणांसारखी गर्दी नसते. तर जर तुम्हाला इच्छा असेल व्हिजिट करायची, दर्शन घ्यायची, पांडुरंगाचा स्पर्श, त्यांच्या चरण स्पर्श करण्याची अशी काही इच्छा असेल, महादेवांची मूर्त्या आहेत काही. पण मी आता सध्या बसलो होतो, म्हटलं ते आपल्या वारकरी मित्रांना किंवा सर्वांना जे या चॅनलशी जोडलेले आहेत त्यांना सांगावं की जर कोणाची इच्छा असेल इथून जाता जाता, तर तुम्ही फक्त भुताष्टे बोलू शकता की भुताष्टे विठ्ठल मंदिर. तर म्हणजे कुरमदासपासून अवघ्या 2-2.5 किलोमीटरवर आहे. तर ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी दर्शन घेण्यासाठी येऊ शकता. सगळ्यात तुम्हाला अवघं दिसेल मंदिर. सगळ्यात पहिलं इथूनच सुरुवात होते गावाची आमच्या. तर पुढे म्हणजे माळरान वगैरे आहे रोडने, पण ॲक्च्युअली अशी घरं वगैरे स्टार्ट इथूनच होतात. तो तुम्हाला दिसून येईल मंदिर, आणि कोणाला विचारलं तरीही सांगतील. तो गावात तर फेमस आहे. तर या असंच शांत आपल्या एकदम छान
तो जो बैरे लावून मी इथे बसलेलो आहे आणि खूप पॉझिटिव्ह आणि सुंदर वाटतंय. खूप पॉझिटिव्ह आणि सुंदर वाटतंय. हा थोड्या वेळ आपलं भजन करत बसेल. भजन कीर्तन म्हणजे जे श्रीराम जय राम जय जय राम किंवा जय जय राम कृष्ण हरी जे तुम्हाला पसंत असेल ते थोड्या वेळ बोललं. आणि वातावरण अगदी खूप शांत आणि थंड झालेलं आहे. तर रोड टचच आहे, म्हणजे रोडला लिटरली चिटकून आहे. बाहेर रोडच आहे लिटरली, म्हणजे 4-5 पावलं चालल्यानंतर. सो असं पण नाही की तुम्हाला कुठे आतमध्ये यायचं, रोडने सरळ सरळ आलं दर्शन होऊन जायचं. तर असं काही आहे आपलं. अरे अँगल 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 इकडनं घ्यावं लागेल. हां, म्हणजे हा शॉर्ट मी थोडा थंबनेलसाठी पण यूज करेन. ओके सर, धन्यवाद. एवढंच आहे या ब्लॉगमध्ये. फक्त मला इतकं सांगायचं होतं. मी हवं तर पूर्ण ब्लॉगचा म्हणजे जर कोणाला नवीन जुळलेल्या लोकांना पाहायचं असेल तर मी टाकतो एक शॉर्टमध्ये आपल्या मंदिराचा व्हिडिओ बाहेर. जर तुम्हाला कोणाला यायचं असेल, मी महत्त्वाचा मुद्दा हा होता की कोणाला येऊ वाटलं, इथून आसपासच आहे आणि इकडूनच जावं लागतं पंढरपूरसाठी. मेन रोड पंढरपूर बायपास मार्गे मध्येच आहे हे. जर कोणाला दर्शन घेऊ वाटलं, मला नाही माहिती कितीपर्यंत लोकांपर्यंत पोहोचेल नाही पोहोचेल, 10 लोक 20 लोक, पण काही सांगता येत नाही अल्गोरिदम कुठे नेईल. तर ज्यांना यायचं असेल त्यांनी या. एवढंच बोलून हा ब्लॉग संपवतो. ठीक आहे, चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत